गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या पाण्यासाठी महिला शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला। सायगाटा येथील गोसेखुर्द उजवा कालवा विभाग कार्यालयासमोर 15 डिसेंबरपासून महिला शेतकरी उपोषणाला बसल्या। उन्हाळी हंगामात धान पिकाला नियमित पाणी मिळावे हीच त्यांची प्रमुख मागणी आहे। गेल्या 2 वर्षांपासून निवेदन पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। अशा परिस्थितीत आमरण उपोषणाशिवाय पर्याय उरलेला नसल्याची भावना महिला शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान आज डिसेंबर 16 रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर यांनी उपोषणस्थळी भेट दिली। सुमारे 2 तास महिला शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। सोबत यावेळी त्यांनी गोसेखुर्द प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मोबाईलवरून थेट संपर्क साधून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली। उपोषणकर्त्यांमध्ये मोठ्या संख्येने महिला असल्याने त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्याचे निर्देशही दिले। तसेच ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या। भविष्यात उपोषणकर्त्यांच्या बाबतीत कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी गोसेखुर्द प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांवर राहील असे स्पष्ट मत प्रमोद चिमुरकर यांनी व्यक्त केले। दरम्यान या आमरण उपोषणाला नागभीड आणि ब्रह्मपुरी तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळत असून विविध राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे।